नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। लाडकी बहीण योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही, नामदार महेश शिंदे। कोरेगावात दुसऱ्या यादीला मंजुरी। मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। महिलांना आर्थिक आधार मिळावा म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे। शनिवारी सकाळी 10:30 वाजता कोरेगाव तालुक्यात योजनेच्या दुसऱ्या यादीला मंजुरी देण्यात आली। 11,520 महिलांना आता लाभ मिळणार आहे। आतापर्यंत या योजनेतून लाभ मिळणाऱ्या महिलांची संख्या ही 62,500 झाली आहे, अशी माहिती तालुकास्तरीय समितीचे पदसिद्ध अध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। कोरेगाव मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व माता भगिनींना मिळावा, या योजनेपासून पात्र एकही महिला वंचित राहू नये या संदर्भाने कोरेगाव तहसीलदार कार्यालयात या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण विधानसभा क्षेत्रीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक नामदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्यावेळी शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत सादर करण्यात आलेल्या आणि छाननीमध्ये पात्र ठरलेल्या 11,520 महिलांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली। यावेळी समितीचे सदस्य, सचिव तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, समितीमधील सदस्य गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सुजित कुमार इंगवले, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व अशासकीय सदस्या शुभांगी मदन शेलार उपस्थित होत्या। कोरेगाव तालुक्यातून 70,000 महिलांना आणि संपूर्ण मतदारसंघातून 1,20,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। मात्र विरोधकांनी याबाबत अपप्रचार सुरू केल्याने ग्रामीण भागातील असंख्य महिला योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत। विरोधक स्वतः योजनांचा लाभ घेतात, त्यांच्या जवळचे कार्यकर्ते लाभ घेतात, मात्र ग्रामीण भागातील महिलांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न विरोधक सातत्याने करत आहेत। विरोधकांच्या अपप्रचारामुळे सुमारे 8,000 महिलांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाही। आम्ही याबाबत जनजागृती करत असून प्रशासकीय यंत्रणा आणि आमचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन अर्ज भरून घेत आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही। राज्य सरकारने या योजनेसाठी ठेवलेले उद्दिष्ट 100% पूर्ण केले जाणार असल्याचा शब्द नामदार शिंदे यांनी दिला। लाडकी बहीण योजना या समितीची कोरेगावमध्ये बैठक होत्या। पहिल्या टप्प्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून 50,980 आमच्या बहिणींना या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा या मतदारसंघामध्ये झाला। एका क्लिकमध्ये आज या बहिणींना त्याच्या खात्यामध्ये पैसे दिले। कोरेगाव तालुक्यामधलं सर्वेमधलं टार्गेट 70,000चं होतं। एकूण 70,000 काउंट आज महिलांची संख्या 70,000 आहे। त्या 70,000 महिलांना याच्यापासून आपल्याला लाभ द्यायचा होता। त्यापैकी एकूण 62,374 महिलांना आज आम्ही या ठिकाणी मान्यता देतोय। त्याचा मला अभिमान पण आहे ना, आनंद पण आहे। आज आमच्या प्रशासनानं पूर्ण ताकदीनं काम केलं। आम्ही सगळ्यांनी हातात हात घालून या ठिकाणी काम करतो। ज्या महिला आज आमच्याकडे आधी आमच्या विरोधकांचा अपप्रचार असू द्या, अन्यथा काही चुकीच्या गोष्टींमुळे विरोधकांच्या अफवा महिलांच्यात पसरवत आहे, त्याच्यामुळे आजही आमच्या 8,000 महिला वंचित राहिलेल्या आहेत। त्या महिलांसाठी आता आम्ही स्पेशल कॅम्पेनिंग राबवतोय, त्यांच्या मनातले संभ्रम दूर करतोय। आणि ज्या महिलांच्याकडे काही गोष्टी कागदपत्र नसतील तर कालच कलेक्टर साहेबांना छत्रपती उदयनराजे भोसले खासदार साहेब यांनी या बाबतीत सूचना केल्या। ज्या महिला खरोखर गरीब आहेत त्या महिलांना आपण जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या मार्फत तातडीसाठी कागदपत्र उपलब्ध करून द्या असं सूचना दिलेल्या आहे। बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक, कोरेगावात जोरदार आंदोलन, राज्य सरकारवर टीकास्त्र।
बदलापूर प्रकरणी राज्य सरकारची भूमिका अत्यंत चुकीची आहे. सरकारने दुर्लक्ष केल्याने राज्यभरात अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. राज्य सरकारचा आम्ही स्पष्ट शब्दात धिक्कार करतो असे स्पष्ट करत कोरेगावात महाविकास आघाडीने शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यानासमोर शनिवारी दुपारी 2:30 वाजता जोरदार आंदोलने केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तेजसदादा शशिकांत शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताजीराव बर्गे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅडव्होकेट पांडुरंग भोसले, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश होळ, किशोर नानासाहेब बर्गे, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे, विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे, कोरेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी, मंजुळा सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. विकास आघाडीचे यांच्या वतीनं या ठिकाणी बदलापूर या ठिकाणी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहे. बदलापूर या ठिकाणी झालेली घटना एक माणुसकीला काळीमा फसणारी घटना आहे. या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या स्त्रियांना मान असतो, सन्मान असतो, अशा महाराष्ट्रामध्ये ही घटना घडलेली आहे. या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ही जी घटना आहे एका लहान चौकीमध्ये शिकणाऱ्या मुलीवरती झालेल्या अत्याचाराची घटना आहे. आणि जी घटना ज्या व्यक्तीनं केली, ज्या आरोपीनं केली, तो आरोपी या महायुतीतल्या सरकारच्या एका पक्षाचा पदाधिकारी आहे. या पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे या घटनेत झाल्यानंतर त्या महिलेनं ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन FIR नोंद करण्यासाठी गेले, त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची दखल न घेता तिला 15 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं. तिने तक्रार घेतली नाही. म्हणजे हे गृह खातं ज्या सरकारकडे आहे, ज्या पक्षाकडे आहे, त्या पक्षानं ह्या आरोपीला पाठीशी घातलेलं आहे. असल्या गृहमंत्री जो आहे आपले महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या झाली त्या घटनेला पाठिंबा दिल्यासारखं हे दिसून येत आहे. बदलापूर या ठिकाणी जी घटना झाली त्यावेळी त्या दिवशी 10 तास पूर्णपणे जनतेचा उद्रेक होऊन रेल्वे बंद केली, आंदोलन केलं, लाठीचार्ज केला सर्वसामान्य जनतेवर. म्हणजे त्यांना घटनेचं काही गांभीर्य नाही. उलट ज्या ठिकाणी आंदोलन केलं त्या लोकांना त्यांनी लाठीचार्ज केला. म्हणजे सरकार हे पाठीशी कुणाचे आहे हे दिसून येत आहे. या ठिकाणी जनतेमध्ये पूर्णपणे महायुतीच्या सरकारच्या विरुद्ध उद्रेक निर्माण झालेला आहे. एका बाजूला लाडकी बहीण योजना म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठमोठे कार्यक्रम करून महायुतीने केलेले असं भासवायचं आणि दुसऱ्या बाजूला ज्या लहान कोवळ्या मुलीवरती जे अत्याचार झाले, या अत्याचाराला ज्या अत्याचार केले त्या आरोपीला पाठीशी घालायचं. म्हणजे दुटप्पी अशी भूमिका या महायुती सरकारची आहे. या महायुती सरकारमध्ये असणारं गृहमंत्री जे खातं आहे, त्या गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे गृह खात्यामध्ये असल्यामुळे अपयशी ठरलेले आहेत. तरी या सरकारचा या महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो. कोरेगाव नगरपंचायतीचे 74 कर्मचारी 10 महिन्यांपासून बिनपगारी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांचा आरोप. नगराध्यक्षा स्वतःचे मानधन काढून घेतात, कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडतात. विरोधकांची टीका. कोरेगाव नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी नगरसेवकांनी विकास कामांसाठी नगरपंचायतीच्या फंडाचा वापर 2% टेक्निकल सँक्शनसाठी जमा करण्याचा फंडा सुरू ठेवला आहे. एका बाजूला शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत, तर दुसरीकडे नगरपंचायतीचे 74 कर्मचारी गेले 10 महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. शहरात निकृष्ट दर्जाची विकास कामे सुरू असून जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे. नगराध्यक्षा स्वतःचे 3,90,000 रुपयांचे मानधन या फंडातून काढून घेत आहेत. एकंदरीत नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून नगरपंचायतीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम आहोत, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे, कोरेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, सामाजिक कार्यकर्ते व आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक दिनेश सनस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी 3 वाजता शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे पत्रकार परिषदेद्वारे नगरपंचायतीतील गालात
घाण कारभाराचा पाडाच वाचला. एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या निधीतून निकृष्ट दर्जाची विकास कामे करायची आणि दुसरीकडे नगरपंचायतीच्या गोरगरीब 73 कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी कोणतीही तरतूद करायची नाही की प्रयत्न करायचा नाही. हे बरोबर नाही. गेले 10 महिने कर्मचारी पगारापासून वंचित आहेत. त्यांच्याकडे पाहण्यास सत्ताधाऱ्यांना वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली. प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी येऊन पडला आहे. मात्र स्थानिक नगरसेवक असताना देखील मला विचारात न घेता परस्पररित्या निधीची तरतूद केली आहे. ज्या कामासाठी निधी आला आहे तिथे निधी न वापरता अन्यत्र वळवला आहे. अनेक महिन्यांपासून निधी न वापरता पडला आहे. केवळ विरोधी नगरसेवकांना डावलण्याच्या हेतूने सत्ताधारी प्रयत्न करत असल्याचा आरोप हेमंत बर्गे व प्रीतम बर्गे यांनी केला आहे. 6 महिने झालं 1,22,00,000 रुपये नगरपंचायत मध्ये आहेत, तरी बी त्या आमच्या प्रभागामध्ये कामं आजपर्यंत चालू केली नाहीत. ह्याचा अर्थ काय की तिथं नगरसेवक विरुद्ध पार्टीचा आहे. मग पैसे आलेत, पैसे कोणाचे आहेत तर शासनाचे आहेत. लोकशाही अण्णाभाऊ साठे सुधारित योजनेतून आलेत, तरी तिथं तुम्हाला सांगतो ह्या सत्ताधाऱ्यांनी तिथं कामं चालू केली नाहीत. निवड का तर विरोधक नगरसेवक आहेत, तिथल्या लोकांनी आम्हाला मतदान केलं नाही. मग शासनाचे पैसे आले, ज्या लोकांसाठी आले त्यांना बी विकासापासून वंचित ठेवलं जातंय. अशा पद्धतीनं नगरपंचायतचं कामकाज चाललेलं आहे. या कामकाजाबद्दल आम्ही नगरपंचायतचा सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध करतो. गरीब कर्मचाऱ्यांचे एकीकडे थकीत पगार आहे आणि तो पगार काढल्यानंतर स्वतःचं मानधन काढलं पाहिजे. त्यांची आर्थिक परिस्थिती बघता इतकी खालावायची झालेली आहे. आज तुम्ही स्वतःचं मानधन काढता म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जे नगरसेवक आहेत ही स्वतःच्या हातात बॉड्या असून तुम्हाला तुमचा विश्वास नाही की आपलं मानधन बुडतंय का काय, म्हणून की तुम्ही स्वतःचं मानधन पहिलं काढलं गेलेलं आहे आणि गोरगरीब कर्मचाऱ्यांचं मानधन थकवलेलं आहे. हे जर इतकं मोठं दुर्दैव आहे नगरपंचायतीमध्ये आणि पूर्णपणे नगरपंचायतीची आर्थिक दृष्टी पूर्णपणे स्टॉप झालेली आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयाची कामं चालू आहेत आणि गोरगरीब कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत. त्याच्यासाठी मी नगरपंचायतीचा निषेध करतो आणि त्या कोरेगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या मागे पाठीशी उभं राहून त्यांचं कुठल्या मार्गे पगार निघतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. बदलापूर प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक. कोरेगावच्या आझाद चौकात आंदोलन, जोरदार घोषणाबाजी. बदलापूरमधील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. दिवसेंदिवस विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. कोरेगाव शहरातील मुख्य आझाद चौकात शनिवारी सकाळी 11:30 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार डॉक्टर संगमेश खोडे यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणी दोषी असलेल्या आरोपीला तात्काळ जाहीरपणे भर चौकात फाशी देण्याची मागणी तालुका प्रमुख सचिन झांझुर्णे यांनी केली आहे. तालुका प्रमुख सचिन झांझुर्णे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय नलावडे, सातारा तालुका प्रमुख रमेश बोराटे, युवा सेना तालुका प्रमुख धैर्यशील शिर्के, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख उज्ज्वला भोसले खवळे यांच्यासह संभाजी वाघमोडे, दत्तात्रय संगपाळ, भवनभाऊ फाळके, युवा सेना कोरेगाव शहर प्रमुख अनिकेत बर्गे, हर्षल जोशी, मनोज नलावडे, समीर साळुंके, अभिजित कदम, रमेश काकडे, शिवाजी पवार, अमन महाडिक, सदाशिव माने, अंकित चव्हाण, रोहिदास काळे, सतीश आडागळे, प्रतीक साळुंके, आशिष शिंदे, रोहित गिरी, आदेश कदम, तेजस शिर्के, ओंकार झांझुर्णे यांनी आझाद चौकात घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसैनिकांनी तहसीलदार कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. तेथे घोषणाबाजी करत बदलापूर प्रकरणी राज्य सरकारने तात्काळ पावले उचलावीत आणि दोषी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, त्यांना फाशी द्या अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार डॉक्टर संगमेश खोडे यांना निवेदन सादर करण्यात आले. सरकारचं करायचं काय? फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी. सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय?